श्रीकृष्ण हे विष्णूचा 8वा अवतार. पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता. महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावून त्यांनी धर्मस्थापनेचं कार्य केलं. या युद्धात कौरवांचा नाश झाला. गांधारीचे 100 पुत्र या युद्धात मेले. त्यामुळे गांधारी अत्यंत संतप्त झाली. तिने कृष्णाला याची विचारणी सुद्धा केली. साक्षात भगवान असून देखील तुम्ही हे हो कसं दिलं? हे युद्ध थांबवता आलं असतं. कुरुवंशाचा नाश टाळता आला असता, पण आपण असं केलं नाही. माझे पुत्र वाचवता आले असते. हे सगळं कृष्ण शांतपणे ऐकत होते. कृष्णाला दोषी ठरवून गांधारी यांनी कृष्णाला शाप देखील दिला. जसा कौरव वंशाचा नाश झाला, अगदी तसाच 36 वर्षानंतर यदुवंशाचा देखील नाश होईल. या कुळात जन्माला येणारे तुझे पुत्र आणि पौत्र मदिरेच्या आहारी जातील, एकमेकांना मारतील. त्यामुळे यदुवंशाचा नाश होईल. यदुवंशाला वाचवणारा कोणीही जिवंत राहणार नाही. या शापानंतर तसेच घडू लागले. आपापसातील वादाला कंटाळून बलरामांनी शरीर त्याग केला. कृष्णाला हे कळताच ते महालातून निघाले आणि जंगलात भटकू लागले. एका झाडाखाली बसले असताना त्यांना गांधारीचा शाप आठवला आणि ते विव्हळू लागले. त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी सावज शोधत होता. त्याला भगवान श्रीकृष्णाचा अंगठा म्हणजे हरिण वाटले. त्याने त्या दिशेने बाण चालवला आणि तो बाण लागून श्रीकृष्ण यांनीही शरीर त्यागले. त्यानंतर अगदी सोन्यासारखी समृद्ध अशी द्वारका नगरी समुद्रात बुडून गेली, ती केवळ गांधारीच्या शापामुळे. असं म्हणतात की द्वारका नगरी बुडण्यामागे आणखी हे एक कारण होतं. ते कारण आपण पुढच्या भागात ऐकूयात.